मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम, जिजाक्का आणि भाऊ शिर्डीमध्ये पोहोचतात. तेव्हा शुभम मनात विचार करतो की कीर्तीने अजून मला फोन किंवा मेसेज का केला नसेल. तेव्हा तो फोनमध्ये पाहतो तर त्याच्या फोनला चार्जिंग नसते. त्यानंतर ते सर्वजण रिक्षामधून घरी जातात. इकडे कीर्ती रूममध्ये येते. तिला व्यवस्थित चालता पण येत नसतं. तिला संजय आणि पाटील मॅडमच्या त्या बोलण्यामुळे खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की शुभमला फोन केला नाही. तेव्हा ती शुभमला फोन करत असते, परंतु तिच्या फोनला नेटवर्क नसतं. तेव्हा ती बाहेर येते. ती खूप रडत असते. ती समोर चषक पाहते. तेव्हा तिला लगेच जिजाक्कांच्या बोलण्याची आठवण होते. तेव्हा तिला अजूनच वाईट वाटतं की आता नक्की काय करावं. त्यानंतर ती शुभमला फोन करण्याचा ट्राय करते, परंतु शुभमला फोन लागत नाही. तर कीर्ती बोलते, इथे तर फोनला पण रेंज व्यवस्थित आहे, मग यांचा फोन का लागत नसेल. तेवढ्यात रोमा तेथे येते आणि कीर्तीला नाराज असल्याचं पाहते. तर रोमा विचारते, काय ग कीर्ती, काय झालं. तेव्हा कीर्ती सांगते, मी यांना फोन करत आहे, परंतु फोन लागत नाही. तर रोमा थोडी तिची गंमत करते आणि तिला विचारते, यांना म्हणजे कुणाला, तू त्यांचं नाव पण घेणार नाहीस का. तर कीर्ती बोलते, असं काही नाही, त्यांचं नाव शुभम आहे, परंतु ते मला सोडून गेल्यापासून मला त्यांचा एकदाही मेसेज किंवा फोन आला नाही. मला खूप काळजी वाटली. तेव्हा रोमा तिला समजावते आणि सांगते की आत्ता नाही लागला तर नंतर लागेल, परंतु तू एवढी काळजी करू नको. आणि तुझा पाय बरा आहे का, असंही विचारते. तेव्हा कीर्ती हो बोलते. तेवढ्यातच राहुल तेथे येतो आणि कीर्ती व रोमाला पाहून बोलतो, हाय ब्युटिफुल गर्ल, जेवायला यायचं का. तेव्हा रोमा बोलते, हो यायचंच आहे, परंतु कीर्तीच्या यांना फोन लागत नाही, त्यामुळे ती थोडी टेन्शनमध्ये आहे. आम्ही दोघी नंतर येतो, तू पुढे जाऊ शकतोस. तेव्हा राहुल कीर्तीला बोलतो, कमॉन कीर्ती, तू इथे टेन्शन घेतेस. तुझा नवरा आत्तापर्यंत तुला विसरला पण असेल, तू उगीच काळजी करत जाऊ नकोस. तेव्हा कीर्ती त्याला प्रत्युत्तर देते की राहुल, असं काही नाही, माझा नवरा मला कधीच विसरणार नाही, कारण तू त्यांना ओळखत नाही म्हणून असं बोलतोस. राहुल कीर्तीवर हसतो आणि तिला बोलतो, मॅन विल बी मॅन, कारण नवरा तुझ्या हातातून आता गेला आहे. तेव्हा कीर्ती त्याच्याकडे रागात पाहते आणि त्याला बोलते, राहुल तुला काहीही वाटू देत, परंतु शुभम विल बी शुभम. तेव्हा रोमा राहुलची गंमत करते आणि बोलते, आता तुला तुझा जवाब मिळाला का. तेव्हा राहुल मिळू दे असं म्हणून गुपचूप जेवायला जातो. रोमा कीर्तीला विचारते, कीर्ती तू जेवायला येतेस का. तेव्हा कीर्ती सांगते, तू पुढे हो, मी फ्रेश होऊन येते. तर रोमा ठीक आहे असं बोलते आणि जेवायला जाते. तर दुसरीकडे शुभम, जिजाक्का आणि भाऊ घरी येतात. विक्रम त्यांना पाहून खूप खुश होतो. तर जान्हवी जिजाक्का आणि भाऊंचे आजी-बाबा झाल्याबद्दल अभिनंदन करते. तर जिजाक्का बोलतात, मला असं झालं आहे, कधी एकदा मी माझ्या नातवाला पाहते. तर भिंगरी बोलते, तो मघापासून खूप रडतोय. तो बोलतोय, मी एकदा कधी आजीला पाहतोय असं झालंय, असं ती गंमत करत असते. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर जिजाक्का शुभमला बोलतात, शुभम अगोदर फ्रेश हो, आपण बाळाला भेटू. त्यानंतर ते सर्वजण सोनाली आणि तिच्या बाळाजवळ येतात. जिजाक्का, भाऊ आणि शुभम सोनालीची विचारपूस करतात आणि तिला बोलतात, तुझी तब्येत बरी आहे का. तेव्हा सोनाली हो बोलते. जिजाक्का तिला विचारतात, बाळ कोणासारखं आहे ते तरी पाहू देत. तेव्हा सोनाली अगोदर खूप घाबरते. त्यानंतर जिजाक्का बाळाला हातात घेतात. तर जान्हवी बोलते, हे बाळ बाबावर गेले, आत्यासारखं असतं तर किती छान झालं असतं. तेव्हा जिजाक्का बोलतात, बाळ कोणावरही जाऊ दे, नातू म्हटला की ती दुधावरची साय असते. तर सोनालीच्या जीवात जीव येतो. जिजाक्का बाळाला प्रेमाने जवळ घेतात आणि लाडाने कुरवळत असतात. सर्व घरात खूप आनंदाचं वातावरण असतं. शुभम जिजाक्कांना बोलतो की तू म्हणायची ना आपल्या घरात बाळकृष्णच येणार, बघ बाळकृष्ण आला. तेव्हा जिजाक्का बोलतात, मी याचं नाव कान्हा ठेवणार आहे. तेव्हा सर्वांना ते नाव खूप आवडतं. सोनालीही खूप खुश असते. तर शुभम पुन्हा बोलतो, हे बाळ घरात आलं आहे तर किती आनंदाचं वातावरण आहे, घर भरल्यासारखं वाटतंय.
त्यावेळी जान्हवी विक्रमला बोलते, हे बाळ आलं आहे, परंतु मला विक्रम दादाने काहीच गिफ्ट दिलं नाही. तर सोनाली त्याच संधीचा फायदा उठवते आणि बोलते, खरं तर आता जिजा अक्कांनी त्याच्या आईला गिफ्ट दिलं पाहिजे. तेव्हा जिजा अक्का बोलतात, तुला तुझ्या हक्काचं सर्व काही मिळणार. तेव्हा सोनाली खुश होते. तर विक्रम जान्हवीला काही पैसे देतो. तेव्हा जान्हवीही खूप खुश होते. तर जान्हवी गंमत करत विक्रमला बोलते की जिजा अक्कासमोर असल्यावर तू तर पैसे देणारच. विक्रमने जान्हवीला पैसे दिल्यामुळे सोनालीला थोडा राग येतो. ती जान्हवीला बोलते की आत्याबाईची तर खूप मजा आहे. तर विक्रम खुश होत एमली आणि भिंगरीलाही पैसे देतो. ते पाहून मात्र सोनालीचा जळफळाट होतो. विक्रमने पैसे दिल्यावर भाऊ बोलतात, कानाने आल्या आल्या कंजूस बापाचा खिसा रिकामा केला. तर जिजा अक्का सोनालीला कोवळ्या उन्हात बसायला सांगतात. त्यानंतर पुन्हा शुभमचं लक्ष फोनकडे जातं. तेव्हा तो बोलतो, आता लगेच फोनला चार्जिंग करून घेतो, म्हणजे कीर्तीबरोबर बोलता येईल. इकडे कीर्ती फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी मेसवर येते. तेव्हा राहुल पुन्हा तिची गंमत करतो आणि बोलतो की आता कीर्तीच्या चेहऱ्यावर एवढं स्माईल कुठून आलं, एवढा फ्रेशनेसपणा कुठून आला. असं वाटतंय की तिचं तिच्या नवऱ्याबरोबर बोलणं झालं असेल. तेव्हा कीर्ती सांगते, माझं यांच्याबरोबर बोलणं झालं नाही. परंतु कीर्ती राहुलच्या बोलण्याकडे लक्ष न देता जेवणाचं ताट आणायला जाते. तर रोमा राहुलला बोलते, कुठल्या मुलीच्या मनात काय चालू असतं हे तुला कसं समजतं. तेव्हा राहुल बोलतो, हो, कारण मी हुशार आहे. तर रोमा बोलते की तू आता कीर्तीच्या बाबतीत पूर्णपणे तोंडावर आपटला आहेस, त्यामुळे एवढं ओव्हर रिॲक्ट करू नकोस. तर राहुल बोलतो, स्मार्ट लोक कधी कधी चुकतात. तर रोमा त्याला नॉनसेन्स बोलते. तेवढ्यातच कीर्ती तेथे जेवणाचं ताट घेऊन येते. रोमा तिला विचारते, कीर्ती, इथे तुझे सासू सासरे नवरा कोणीही नाही, तरी तू इथे साडी का घालतेस. तेव्हा कीर्ती सांगते, मला साडी घालायला खूप आवडतं आणि मी त्यामध्येच खूप कम्फर्टेबल आहे. तेवढ्यातच संजय तेथे येतो आणि कीर्तीला बोलतो, मी सकाळी तुझा जो अपमान केला ते पर्सनली घेऊ नकोस. मला फक्त एवढंच वाटतं की आपला स्क्वॉड नेहमी नंबर 1वर असावा. तेव्हा कीर्ती बोलते, मला पण असंच वाटतंय, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. दुसरीकडे सोनालीचं बाळ खूप रडत असतं. जिजा अक्का धावतच तेथे येतात आणि सोनालीला विचारतात, काय ग झालं, बाळ खूप रडत आहे. असं म्हणून त्या बाळ स्वतःजवळ घेतात. तर सोनाली मुद्दाम कीर्तीचा विषय काढते आणि जिजा अक्कांना बोलते की आज जाऊबाई इथे असत्या तर खूप मदत झाली असती. आता काय त्या ट्रेनिंगला गेल्या आणि ट्रेनिंगवरून आल्यावर तर त्यांचा हातभार घरात कशालाच लागणार नाही. आपल्यालाच उलट त्यांच्या मागे पुढे करावं लागणार, कारण त्या मोठ्या पोलीस ऑफिसर होणार. आता फक्त आपण त्यांना सलाम कसा करायचा याचंच ट्रेनिंग घ्यावं लागेल. तेव्हा त्या सोनालीला बोलतात, कीर्तीबद्दल बोलायचं झाल्यावर तुला अख्खा दिवस पण पुरणार नाही. आता बाळाला भूक लागली आहे, अगोदर त्याला घे, असं म्हणून त्या सोनालीला तोंडावर पाडतात. इकडे कीर्तीचं ट्रेनिंग पुन्हा सुरू होतं. तर ऑफिसर त्यांना सूचना देत असतात, क्राउलिंग एरियामध्ये कितीही अडचणी आल्या तरी हा टास्क कंप्लीटच करावा लागेल, कारण शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हा टास्क खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळी सर्व ट्रेनिंग ऑफिसर क्राउलिंग एरियामध्ये जातात. सर्वजण आपापला टास्क मन लावून करत असतात. तेवढ्यातच कीर्तीची टोपी खाली पडते आणि तिचे केस तारेमध्ये अडकतात. तेव्हा रोमा कीर्तीला, पटकन चल, पाटील सर येत आहेत, असं बोलत असते. तेव्हा पाटील मॅडमचं लक्ष कीर्तीच्या अडकलेल्या केसांकडे जातं. तेव्हा त्यांना खूप राग येतो. त्या कीर्तीजवळ येतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सलोनोला कीर्तीचे केस कापण्यासाठी येणार आहे. तर कीर्तीला खूप मोठा धक्काच बसणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.